जे महाराष्ट्र मंडळी बघा, धुळे जिल्हा पोलीस भरती 2018 एक प्रश्न आला होता. प्रश्न असा होता की श्याम रांगेतून पुढून 8वा मागून 13वा क्रमांकावर उभा आहे, तर रांगेत एकूण किती मुलं आहेत? बघा, आपण इथून सुरुवात करू. श्याम काय रांगेतून पुढून 8वा आहे, हा काय इथून पुढून या ठिकाणून 8वा आहे. या ठिकाणी श्याम आहे. श्याम जर पुढून जर 8वा असेल म्हणजे आता त्याच्या पुढे 7 पोरं, जर त्याचा क्रमांक जर 8वा असेल ना, म्हणजे आता त्याच्या पुढे किती 7 पोरं उभे आहेत. या ठिकाणी 7. आणि तो एकूण या ठिकाणून खालून काय 13वा आहे. खालून किती आहे? खालून त्याचा 13वा क्रमांक आहे. खालून त्याचा जर 13वा क्रमांक आहे म्हणजे याचा अर्थ त्याच्या मागे 12 पोरं उभे आहेत. किती? 12 पोरं उभे आहेत. तर मग आता या ठिकाणी एकूण रांग किती पोरं असतील? त्याच्या पुढे 7 आहेत, त्याच्या मागे 12 आहेत आणि तो एक स्वतः. तर 12 अधिक 7 19 आणि 19 अधिक 1 बरोबर 20. तर रांगेमध्ये एकूण किती मुलं असतील? 20 मुलं असतील. 20 कुठे आहेत? ऑप्शन नंबर 3 मध्ये. अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या इंस्टाग्राम, टेलिग्राम, युट्यूबला फॉलो करा. जय महाराष्ट्र.